जे इथल्या लक्ष्मी पुत्रावणे आणि प्रिन्सनी जे जे काही केलं या 20-25 वर्षाच्या काळामध्ये ते आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार आहे। आम्हाला डिवचल्यानंतर आम्ही पण सोडणारच का? नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। थंडी प्रचंड वाढलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पारावरच्या गप्पा या रंगत आहेत आणि अशीच एक मजेशीर गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे। एक डॉक्टर असतो, तो मेंदूचा डॉक्टर असतो आणि त्याच्याकडे एक पेशंट जातो आणि डॉक्टर मेंदूचं ऑपरेशन करतात, पण दुर्दैवानं ते ऑपरेशन थिएटरमध्येच त्यांचा मेंदू राहतो आणि मग ते काही दिवसानं डॉक्टर परेशान होतो, आता काय करावं। आणि मग डॉक्टरला अचानक तो माणूस भेटतो, म्हणतो चला 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 साहेब, तुमचा मेंदू माझ्या हॉस्पिटलमध्ये राहिला आहे। तर तो माणूस म्हणतो त्याला, अहो मी प्रिन्स आहे, मी लक्ष्मीपुत्र आहे, मला मेंदूची गरज नाही, तुम्हाला काय करायचं आहे माझ्याहून, जावा तुम्ही मेंदू ठेवा, नसता फेकून द्या। तर मित्र हो, हे उदाहरण मुद्दाम मी तुम्हाला देत आहे। काही माणसं सत्ता आणि संपत्ती आल्यानंतर कसे वागतात ह्याचे अनेक उदाहरणं आहेत। काही जणांना जातीची मस्ती असते, काही जणांना सौंदर्याची असते, काही जणांना पैशाची असते आणि बिचारा संजय बनसोडे हा गरीब कष्टकरी श्रमिक मामा बाबा काका दादा, त्यांना कधी अजितदादा पवार म्हणले ए संजय बस खाली, म्हणले की संजय खाली बसणार। पण कसं काम करावं काय नाही, लोकांची संपर्क कसा ठेवा, लोकांच्या म्हणजे कोणालाही डिस्टर्ब न करता अखिल भारतीय साहित्य संमेलन घेतलं, त्याचबरोबर युवक महोत्सव घेतला, क्रीडा स्पर्धा घेतल्या, इमारती केल्या, वेगवेगळे प्रकल्प राबवले। पण अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनाही शेवटी मन असतं, भावना असतं। माणसं जातीवरनं ओळखली जात नसतात, माणसं पैशावरनं ओळखली जात नसतात। आणि परवा संजय बनसोडे यांच्या गावामध्ये एक सभा झाली, त्या सभेत त्यांनी जे बोललं ते अत्यंत लक्षवेधी आहे। आणि ते काय म्हणाले की म्हणले, मी त्या लक्ष्मीपुत्राचा त्या प्रिन्सचा पूर्ण हिशोब चुकता करणार। ऐका काय म्हणले संजय बनसोडे। इथली महानगरपालिकेची एकदा निवडणूक लागू द्या, हिसाब एकदम चुकता त्या ठिकाणी आम्ही करू। आता काय ती बोलत नाही। आज सातत्यानं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरचा उल्लेख केला जातो। कशामुळं? आज जिल्ह्यामध्ये ॲडव्होकेट वकील साहेब सगळ्यात जास्त मताधिक्यानं जर कुठल्या जनतेनं मला निवडून दिलं असेल तर त्या उदगीरच्या जनतेने त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मताधिक्यानं कोणताही नेता कधी निवडून आला नव्हता। ग्रामीण मध्ये निवडून आले होते, पण नोटाच्या विरुद्ध निवडून येणाऱ्या व्यक्तीची लीड मोजली जात नाही आणि म्हणून अनेक मोठे नेते होऊन गेले, पण 80,000च्या वरील लीड त्यांची कुणी गेली नव्हती। पण 95,000ची लीड माझ्या उदगीरकरांनी मला त्या ठिकाणी दिली आणि एक इतिहास निर्माण करण्याचं काम तिथल्या जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे। उदगीरमध्ये ज्यावेळेस मी दुसरी निवडणूक लढलो, अनेक लोक मला सांगत होते की भाऊ तुम्ही घरात जरी झोपलात तरी तुम्ही 50,000च्या लीडने त्या ठिकाणी निवडून येणार आहात। पण मी गाफील राहिलो नाही, मला एक इतिहास निर्माण करायचा होता आणि मग मी ताकदीने निवडणूक लढवली। कुणाही नेत्याला कुणाची सभा मी उदगीरमध्ये बोलवलं नाही, फक्त एक माझी मिरवणूक फॉर्म भरण्याची मी त्या ठिकाणी काढली। जवळजवळ 60,000 ते 70,000 लोक स्वतःहून त्या मिरवणुकीला त्या ठिकाणी आले आणि प्रचंड मताधिक्याने मी त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी आलो। जे जे केलंय तेही आम्हाला सांगता येईल आणि जे इथल्या लक्ष्मी पुत्रावणे आणि प्रिन्सनी जे जे काही केलं या 20-25 वर्षाच्या काळामध्ये ते आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार आहे। आम्हाला डिवचल्यानंतर आम्ही पण सोडणारच का? त्याच्यामुळे काही सुटणार नाही।
त्याच्यामुळे हिसाब बरोबर त्या ठिकाणी होणार आहे. पण आजचा तो दिवस नाही. आज दत्त जयंती आणि रामभाऊला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मी आलो. ऐकलत ना काय म्हणले संजय बनसोडे? तर मित्र हो, लातूरमध्ये नुकतीच विवेकानंद चौकात संजय बनसोडे, बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली, सभा झाली आणि त्या सभेमध्ये पूर्ण ताकदीनिशी आपण काम करणार, सगळा प्रिन्सचा आणि लक्ष्मीपुत्राचा हिशोब चुकता करणार. आणि संजय बनसोडे असं डुप्लिकेट वागणारा माणूस नाही, किंवा संजय बनसोडे फोन न केला कोणी त्यांना उचलणारा माणूस नाही, किंवा एक तासानं भेटतो म्हणून वर्षभर न भेटणारा माणूस नाही. तो बिचारा सर्वांना, गरीब असो, कष्टकरी असो, सरपंच असो, आपल्या सगळ्याला मामा, बाबा, काका, दादा, युवकांना, महिलांना, आई, मावशी, आजी, काका, दादा, मामा आणि एक एवढं विनम्र नेतृत्व उदगीर तालुक्यातल्या लोकांनी तळहाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे. आणि विक्रमी मताने, आणि ते बोलत बोलत बोलून गेले. फार महत्वाचं आहे की म्हणजे एवढ्या विक्रमी मतानं कुणी चाल नाही. काही लोक नोटाच्या विरोधात जिंकले, पण मी मात्र एवढ्या विक्रमी मतानं जिंकलो. मित्र हो, महानगरपालिकेची निवडणूक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, संजय बनसोडे हे अत्यंत समर्थपणे, आणि हा विषय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी स्वतः हातात घेतलेला आहे. त्यांच्या गाडीत बसायचं म्हणलं तरी नंबर लागत नाही, लोक तळमळ करत असतात. आणि त्यांनी विक्रांत गोजमगुंडे यांना अंबाजोगाईला बोलवलं. अंबाजोगाईचे बीडचे संभाजीनगर, आणि संभाजीनगरहून विमानानं बरोबर घेऊन गेले, चर्चा केली. म्हणजे ही हॅव डिसाइडेड, कळलं का काय? तर दादांनी ठरवलंय. कारण मध्यंतरी राष्ट्रवादीचे प्रभारी राणादादा पाटील होते, उमेश पाटील होते, डॉक्टर जयम वाघमारे, जवळजवळ 14-15 नगरसेवक त्यावेळेस आले होते. आजच्या परिस्थितीत मोर दॅन 20 किंवा 20+ नगरसेवक किंवा 24 नगरसेवक येतील असं चिन्ह आहे. मग बुद्धिभेद करणारे लोक काँग्रेस निशाणा पाठवलं. अहो, विक्रांतला काय काय त्रास झालाय, विक्रांतला कसे कसे अडथळे आले, अधिकाऱ्यांना सांगून कशा प्रकारे. कसं आहे की काही माणसं ते अत्यंत संयमी असतात, वेळेची वाट पाहत असतात आणि योग्य वेळा योग्य निर्णय घेत असतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनी परवा रात्री 12:30 वाजता आपले उपमहापौर, आपले चंद्रकांत अण्णा बिराजदार यांना फोन केला. काय करून आलात? दादा तुम्हाला बोलणार आहेत. दादाने सांगितलं उद्या सकाळी 8ला या. आणि अशा प्रकारे आता अनेक लोक या परिस्थितीमध्ये, काही जण राष्ट्रवादीमध्ये जात आहेत, BJPमध्येही जाण्याची अनेकाची इच्छा आहे. पण रिलायबल, क्रेडिबिलिटी नेता, शब्द पाळणारा नेता, बघूया, भेटूया, बोलूया आणि मग ताटाखालचं मांजरच राहावं, अशा प्रकारचा काही नेत्यांचा स्वभाव आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये संजय बनसोडेंचं ज्यांनी भाषण ऐकलं, की ते जे बोलले की आम्हाला आठवतंय त्यांचं मंत्रिपद, आम्ही झेंडावंदनच्या वेळेस अनेक कार्यक्रमाला आम्हाला कौतुक वाटायचं की एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस, ज्यांचा दरबार म्हणजे उदगीरमध्ये घरी जाओ, गेस्ट हाऊसवर राहो, रस्त्यात जरी कोणी त्यांना हात केलं तर गाडी उभा करणार, बोलणार, साहेब सेल्फी काढायची म्हणले तर काढा म्हणणार. आणि संजय बनसोडे जेव्हा एखादी गोष्ट ठरवतात ते भानगडीतच पडत नाहीत. आपण भला आपला उद्योगधंदा, आणि संजय बनसोडेंनी ठरवलंय की प्रिन्स आणि लक्ष्मीपुत्र, तर तेही बोलतील. अनेक बोलण्यासारखे विषय आहेत. थोडं संभल के, थोडं धीरे से. या ठिकाणी राष्ट्रवादीही आहे, भाजपही आहे, आणि तसं बघितलं तर काँग्रेसमध्ये दिलीपरावजी असतील, अमित रावजी असतील, ते तसे हुशार माणसं आहेत, चाणाक्ष माणसं आहेत. फार मोठे सत्ता केंद्र त्यांच्याकडे आहेत.
पण अशा एका परिस्थितीमध्ये की कशा कशा पद्धतीनं व्यूहरचना होणार, काय काय होणार, पण भाजप हायकमांड काय करणार. आता नुकतंच म्हणजे आपले जवळजवळ 4-5 टर्म असलेले नगरसेवक असलेले रविशंकर जाधव यांचंही तसं सोयरिकीचा कार्यक्रम म्हणा, राजकीय सोयरिकीचा कार्यक्रम. त्यांच्याकडं शैलेशजी लाहोटी, देवीदास काळे, पुन्हा भाजपचे जुने जाणते हायकमांड ज्याला म्हणून म्हटलं जातं तेही या ठिकाणी होते. त्याचबरोबर एक लढवया नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं संभाजीराव पाटील निलंगेकर, हे सुद्धा होते. आणि अनेकाला म्हणजे नाकापेक्षा मोठी भारी म्हणल्यानंतर काही लोकांना जाणीवपूर्वक एंट्री मिळणार नाही, कारण ही माणसं मोठी आहेत, त्यांचे हात लांब आहेत. मग काही लोक रोखायचा प्रयत्न करणार आहेत. काही जणांना वाटतंय, काही जणांना काय वाटतंय, पण मी एक सांगतो, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. म्हणून प्रत्येकाने लोकांसाठी खड्डा खोदण्यापेक्षा आपण जी जबाबदारी दिली, आपण ज्या पक्षाशी आहोत, आपल्यातून पक्ष वजा केल्यावर काय राहतं हे अनेकांनी अनुभवलंय. तसं संभाजीराव पाटलांचा राजकीय जन्मच हा अपक्ष आघाडीच्या माध्यमातून झालेला आहे. पाहूया, पण या महानगरपालिकेला निश्चित लातूरमध्ये आज तरी भाजप बरोबरच तोडीस तोड. कारण कालपर्यंत काय होतं, देशमुखाचं जमत नाही तर भाजपमध्ये 1-2 औषधाला जावं का, निलंग्याला जावं का, देवघरला जावं का, कवेकराकडे जावं काय, असे चित्र असताना एकंदरीत लातूर महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची अटीतटीची होणार आतापर्यंत. आणि यांचं आपण जर किरण जाधव पाहिलं, इज द बेस्ट ॲडव्होकेट, बेस्ट मॅन, खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करत आहेत. शेवटी त्यांनाही माहिती आहे आपल्याला काही मर्यादा आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये संजय बनसोडे, मग त्या ठिकाणी मयूर बनसोडे असतील, अलटे असतील, नंतर विनोद कटके असतील, किंवा आणखीन अनेक अनेक अनेक. तसं संजय बनसोडे हे जरी एका सीमित फक्त पूर्व भागाचे नाही, बेदरे आहेत काय, की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बेदरे सुद्धा, नंतर विक्रमसिंग चव्हाण हे भाजपकडून, आता भाजपचे नेते काय करतात काय नाही हे कळेल, पण विक्रमसिंग चव्हाण यांचा मुलगा हाही भाजपकडून या ठिकाणी ज्यांनी 6 टर्म 6 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. आणि काही विषय बोलायचे नसतात, योग्य वेळी बोलू काय, पण बघूयात काय होतं काय नाही. पण एकंदरीत संजय बनसोडेने एकही मारा, सॉलिड मारा, हेच आम्ही सांगू शकतो. आम्हाला खूप बोलायचं आहे, आम्ही खूप लोकांच्या मुलाखती घेणार आहोत, आम्ही तर बोलणारच आहोत. पण सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. मराठवाडा नेता सबस्क्राईब करा. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता, जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. यूट्यूब, फेसबुक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.